नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. जय भीम सर्वांना. काय चाललीये पहा इकडं, मग काय चाललंय? चाललंय स्वयंपाकाची तयारी. काय बनवायला लागले मी आज? तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. काय बनवायला लागले समजून तुम्हाला पण. आणि खाल्ली का नाही तुम्ही ही भाजी? मी आता तिसऱ्यांदा खाऊ राहिले. दोनदा इकत आणून खाल्ली, आता ताईनं पाठवली. ताईनं हरभरं पेरलंय, त्याच्या हरभऱ्याच्या वावरामध्ये उगली ही भाजी. ताईनं पाठवली. तुला आवडती, तुम्ही भाजी पाठवते म्हणे, बनवून खाय. तर तुम्ही खाल्ली का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काय सांगा, तुम्ही बनवली का नाही? चांगली असते बिनरोगी भाजी खायला. काही पण म्हणजे कोण बनवीन एवढा कुटाणा, कोण करीन, कोण खाईन. ताईचं पण हेच चालू होतं. तिला पण नाही आवडत, पण मला आवडती. मी अशी नीट करून घेतली पहा मी भाजी. असं निघत पहा तिला. हे जाड काड्या घ्यायच्याच नाही, जाड काड्या नाही घ्यायच्या. मस्त पानं 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 घ्यायचे असे खुडून सरी. कशात करणार आहे? असे पानं पानं घेतलीत मी. आता हिला मस्त, आता ही वावरातली आहे आपल्या म्हणल्यावर हिला काय धुयाचं काम नाही. मला असं वाटायला लागले घ्यावा चरचर चिरून सरीन घालावं शिजू, हे का नाही? शिजणार राहते पेंडी आणि पाणी निघणार नाही तिथं. शिजू घालून सनी शिजू घालायची, पिळून घ्यायची आणि मस्त. आता दाखवते मी तुम्हाला कशी कशी बनवायची. आता मी मस्त शेंगदाण्याची भुकटा टाकून बनवणार आहे. हे भारी लागते. एकदा मी मुंबईला गेलो होतो पहा आम्ही, तर भाजी सोबत बनवून नेली होती हीच. बाजारात गेले, मंगळवारी बाजार करून घेऊन आले. मग काय जायचंय तर गेले, नेली सोबत तीच डब्याला. तिथं नेली. या पाहुणीच्या घरी गेलो होतो ना आम्ही, त्या आज संध्याकाळी बनवली. आम्ही गाडीला बसलो, दुसऱ्या सकाळी उतरलोत ना तिथं. संध्याकाळी? हा, संध्याकाळी उतरलो. पण त्या पाहुण्याने एवढी आवडीनं खाल्ली ती भाजी. ही भाजी लय चांगली बनते म्हणे, ताईंचा खायला चांगली असते म्हणे, बिनरोगी भाजी म्हणे ही. आम्हाला इकडे भेटत नाही खायला. तर ती पाहुण्याने एवढी आवडीने खाल्ली. कोणा पाहुणे सांगशील ना त्याला? तुम्ही नक्की बनवून पहा, खाऊन पहा. आपल्याला कुठं बाजार, ज्याला वावरात नाही भेटत त्याला इकत बाजारात पण भेटती. हे अशा काड्या काड्या मस्त निवडून टाकून द्यायच्या, पानं पानं घ्यायचे. आता चिरून घेऊ. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बघा आता उठलो इकडं, मम्मीला चालली आहे बघा स्वयंपाक. काय बेत मग आज मोहरीची भाजी. मोहरीची भाजी का? म्हणजे आजचा मोहरीच्या भाजीचा बेत आहे. युवा गेला बा तिकडं पाणी मारायला. पापाच पण पाणी चालू आहे, मम्मी त्याला सोलू राहिली. तर बघत राहा मंडळी सगळं शेवटपर्यंत. रेसिपी तर दाखवली असं मम्मी पहिलं व्हिडिओ घेतलायच मम्मीनं. मी आता उठलो झोपेतून, त्यामुळे आता मी दाखवू राहिलोय सगळे रेसिपी दाखवलेली मम्मीनं. शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा, तुम्हाला कळत कशी बनवायची भाजी वगैरे. तर चला. हे पहा इकडं मी भाजी चिरून घेतली. चिरून घेऊन सनी पाच शिजायला टाकली. दाखवते मी तुम्हाला. हे पाहिजे शिजायला टाकली. चला, त्याच्यासाठी काय काढलंय. ह्या पहा इकडं मिरच्या भाजून घेतल्यात, लसूण सोललाय आणि इकडे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि चोळून पण घेतले. त्याच्यावरचे टरप आता घेऊ मिक्सरमधून काढून. हे पहा असं भाजी घेतली पिळून घेतली. असे गोळे गोळे बनवून पिळून घेतले आणि अशी केली. हे पहा अशी चटणी वाटलेली आहे आपण, ही टाकून घेऊ आता त्याच्यामध्ये. मस्त चटणी लावून घेऊ त्याला. इकडे ही चटणी अशी मस्त मिसळून घ्यायची आणि तेलामध्ये तळून घ्यायची. बघून वरती ठेवलंय, दिसलं का? तर पहा मंडळी, मम्मीने ते भाजीचे गोळे बिळे केले ते आपले शेंगदाण्याचा ते कोट टाकून त्याच्यामध्ये. हे बघा टाकला मस्त भगोन्यात तिकडे टाकलं होतं वाटतं मम्मानं. आता मस्त त्याला परतून घ्यायचंय हलवून देऊन मस्त. तर म्हणलं तुम्ही कधी मोहरीची भाजी खाल्लेली का नाही नक्की सांगा कमेंटमध्ये.
मी तर आपण मला तर आता मीच पाहिजे बार खाऊ राहिलोय. मम्मी पप्पा तर खातच राहतात कधी पण. मी आज खाऊ राहिलोय. तुम्ही खाल्ली की नाही हे पण सांगा. तर बघा मंडळी, सकाळ सकाळ आपला एक लाडू आणि एक ग्लास दूध पिऊन तर झालेलंच आपलं. आता बसलेलं बघा मी जेवायला. आता मम्मीनं मस्त मोहरीची भाजी केलेली आहे. तर खाऊन पण दाखवतो तुम्हाला कशी बनली ती अगोदर बघा तुम्ही. बघा अशी बनलेली मस्त म्हणजे शेंगदाण्याची आणि लाल मिरचीचा ठ्यासा पण टाकलेला मम्मीनं. मिक्सरमधून काढून टाकलंय ते. तर इकडं बघा तुम्हाला खाऊन दाखवतो मी. मस्त बनली बघून तिकड भाजी. मिरच्यामुळे चांगली चव आली बाजूला. कोणत्या लाल मिरच्या आहे त्याच्या काढतो मम्मीनं. मस्त लागू राहिली. तर तुम्ही पण मंडळी नक्की बनवून बघा. आणि बनल्यावरती कशी तुमची भाजी कशी बनली मम्मीला नक्की सांगा काय म्हणजे. आणि आजचा ब्लॉग पण मम्मीने बनवलेला आहे. तर आजचा ब्लॉग पण कसा बनला, रेसिपी कशी बनली नक्की सांगा.